भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपलं संविधान आपला सन्मान या अभियानाचं आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं। देशवासीय नव्या स्वरूपातला भारत अनुभवत असून अवघ्या जगाच्या नजरा भारताकडे लागल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था बनली असून लवकरच ती 3री अर्थव्यवस्था ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विश्वरणात गेलेल्या नायकांचं आज स्मरण पूर्ण देश करत आहे। देशाच्या प्रगतीसाठी सामान्य नागरिकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले। संविधान का सबसे बड़ा सम्मान हम तब कर सकते हैं जब नागरिक की हैसियत से 24/7 हम भारत माँ की सेवा में लगे रहें। हमारे देश की प्रगति एक इतना महायज्ञ है। इस महायज्ञ में हर किसी के आहुति की आवश्यकता है। संस्थागत आहुति आएगी, पर सबसे बड़ा योगदान आम नागरिक का है। राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्वांप्रती सामूहिक बांधिलकी दृढ करत राष्ट्राला एका सूत्रात आणणाऱ्या समान मूल्यांची जोपासना करणं हा या अभियानाचा उद्देश आहे। या मोहिमेमुळे प्रत्येक नागरिकाला विविध मार्गांनी लोकशाही प्रवाहात सहभागी होण्याची आणि त्यात योगदान देण्याची संधी मिळणार आहे। समाजातल्या तळातल्या व्यक्तींपर्यंत कायदेविषयक सेवा पोहोचवण्याचा उद्देश असलेल्या न्याय सेतू या उपक्रमाचाही यावेळी प्रारंभ करण्यात आला। सर्वांना न्याय, नवभारत, नवसंकल्प आणि विधी जागृती अभियान यासारख्या संकल्पनांचा यात समावेश आहे। दिशा या पुस्तिकेचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं।